नाही फसवणूक मग आता असं कारण आता लाडक्या बहीण योजनेचे पैसे आज सुद्धा जमा झालेले आहेत म्हणजे जे आत्ताचा हप्ता येतो आणि दरोडा टाकला असं आता त्यांचं म्हणणं कारण त्यांनी आता स्वतः आमचं महायुतीचं सरकार 1500 देत होतं त्यावेळेला यांनी जाहीर केलं होतं की आम्ही आता 3000 देऊ. तुम्ही जाहीर केलेल्या योजनेचा दरोडा नव्हता म्हणजे ती योजना झाली आणि आम्ही महायुतीनं भाजपनं योजना तयार करून एकनाथ शिंदे साहेबांच्या ज्याखाली ती राबवली तो दरोडा झाला म्हणजे हे दुटप्पीपणा आहे ना. ह्यात काही नाही आता त्यांना कळाले की बुवा हे त्यांना वाटत होतं की पैसेच मिळणार नाहीत कोणाला जेवणार नाही अशा अनेक गोष्टी त्यावेळेला बोलल्या जात होत्या. आता त्याचा फटका ज्यांना बसलाय त्यामुळे बदनाम करायचं चाललंय फक्त. जून जुलै मधला निकष वेगळा होता आणि आता डिसेंबर मध्ये निघालेला निकष वेगळा आहे. तर संबंधित ज्या ज्या अधिकाऱ्यांनी यामध्ये सहभाग घेतलेला लाडकी बहीण योजनेमध्ये त्यांच्यावर कारवाई होणार का अशा कसं आहे आताच्या याच्यामध्ये मला वाटतं आदिती ताईंनी सांगितले तटकरेंनी की जे निकषामध्ये बसत नाहीत म्हणजे त्यावेळेच्या पण तरी त्या सगळ्या ह्याच्यामध्ये ज्यांनी चुकीच्या पद्धतीनं कागदपत्र देऊन चुकीच्या पद्धतीनं या योजनेचा फायदा घेतला असेल तर त्यांना आम्ही त्याच्यातनं जे काय असेल तपासणीनं हे करू आणि वस्तू कारण आपण ज्या काही योजना आहेत त्या योजना पात्र लाभार्थ्यांसाठी आहे. एखाद योजनेला जर मी पात्रच होत नसलो तरी ती मला योजना मिळाली पाहिजे असं म्हणून चालणार नाही आणि म्हणून त्याप्रमाणे होईल. आणि समजा अधिकाऱ्यांनी मुद्दामून केलं असेल म्हणजे काही नियोजन करून प्लॅनिंग करून तर कार्यवाही होईल. पण समजा काही गोष्टी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास त्यावेळेला आल्या ना आता आपल्या इथलीच बातमी होती की आपलं काय विलासपूर का तिकडच्या एकांनीच काहीतरी 5 का 6 अकाउंट कुठे काढली त्यावेळेला म्हणजे आपल्या इथलीच बातमी होती आणि ते इथलंच कुठं झालं होतं खटाव की 5-6 अकाउंट आणि जास्त पैसे म्हणजे गरजू त्या दुसऱ्या महिलेला मिळालं नसतं म्हणजे हे जे लूट करायचं चाललं हे थांबलं पाहिजे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.